महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्या पाल्यांचे वार्षिक गुणपत्रक घेण्यासाठी आलेल्या पालकांना अचानक शाळा बंद करीत आहोत असा बॅनर दिसतो। हा प्रकार घडलाय विद्येचे माहेरघर असलेले पुणे शहरातील उपनगर कात्रज कोंढवा परिसरातील लोकप्रिय मुन्नत विद्यालयात। मुन्नत विद्यालयामध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेत असून अत्यंत माफक शुल्कावर इथे शिक्षण दिले जाते। शाळा बंद करण्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहता पालकांनी शाळा बंद करू नका अशी विनवणी केली आणि हळहळ व्यक्त केली। त्यावेळी संस्था चालक व संस्था सचिव निखिल मुनोत यांनी पालकांना सर्वतोपरी मदत करू असे आश्वासित केले। मी अचानक शाळा बंद केलेली नाहीये, वर्षाच्या एंडला शाळा बंद केलेली आहे। शिवाय ज्यावेळेस या लोकांनी मला त्रास द्यायला चालू केलं त्या शाळा बंद करण्यास परवानगी सुद्धा मी शिक्षण अधिकारी उपसंचालक संचालकांना मी पत्र देऊन मागितलेली आहे। त्याचं ओशी माझ्याकडे आहे, त्याला स्मरणपत्र सुद्धा मी त्यांना दिलेलं आहे। त्याच्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचा विचार या संचालकांनी केलेला नसून हा फक्त संस्था चालक आणि संस्थेवर आघात झालेला आहे आणि पालकांना कुठल्याही प्रकारे आमच्यावर भडकून देणे, वाद घालणे, खोटे आमच्यावर आरोप करणे, खोट्या तक्रारी करणे आणि आम्हाला पेटीस धरणे। पेपरमध्ये जाहीर केलं त्यांनी आमच्या पगारातून 25,000 दरमहा घेतात, तर त्याचेही कुठे पुरावे त्यांनी मला दाखवले नाहीयेत। शिक्षणाधिकाऱ्यांनी दाखवले नाहीत की 25,000 तुम्ही कसे घेतले म्हणून, तेही केलेलं नाहीये। पोषण आहार आम्ही या ठिकाणी शिजवत होतो, तो पोषण आहार सुद्धा त्यांनी तो बंद केला आणि बाहेरून ते आता ते पोषण आहार या ठिकाणी येत आहे। अनुदान आलं शाळेला, फक्त शिक्षकांना 60% पगार आणि विद्यार्थ्यांना खिचडी, याशिवाय या संस्थेला, या संस्थेच्या चालकाला किंवा या युनिटला 1 रुपयाही शासन देत नाही। उलट शासनाकडे जे अनुदान येण्याअगोदरचे 25% जे रिझर्व्ह कोटा होता त्या कोट्यातले बाकी शासनाकडनं आमची येणं आहे। शासनाने हा विचार करणं गरजेचं आहे की मराठी मीडियमच्या शाळा का बंद पडत आहेत। मराठी मीडियमच्या शाळा अनुदान आल्यानंतर बंद पडतायत, जोपर्यंत अनुदान नाही तोपर्यंत शाळा अतिशय सुंदर चालतात आणि अनुदान आल्यानंतर हे शिक्षक त्या मराठी मीडियम शाळेमध्ये व्यवस्थित काम करत नाहीत आणि त्यांना ते नेतृत्व नको असतं, त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना बंधन नको असतं, शासनाचे ते जावाई झाल्यासारखे वागतात आणि याच कारणास्तव त्यांनी मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत। मी हात जोडून विनंती करतो की मराठी मीडियमला अनुदान, माझ्या शाळेचं अनुदान शासनाने काढून घ्यावं आणि मला स्वयंअर्थसहाय्याची परवानगी द्यावा। मी सुस्थितीत या एकाही विद्यार्थ्यांचं नुकसान न करता अतिशय सुंदर हे युनिट मी चालवल, एवढंच सांगून या ठिकाणी मी थांबतो। जर शिक्षक आणि संस्थाचालक यांची मीटिंग घेऊन कुठेतरी सामोपचार करण्याचा प्रयत्न केला गेला असता, त्यात जर वातावरण असं असेल तर सामोपचार घडवायचा कसा? दुःख खूप आहे की गेल्या 25 वर्षांपासून ही जी शाळा सुस्थितीत चालू असलेली ती आज अचानक कुठेतरी बंद करावी लागणार आहे आपल्याला। याला नाईलाजास्तव हा निर्णय घेण्यात आला असं वेळोवेळी खूप प्रयत्न करून देखील आपल्याला त्याच्यातनं वे आउट कुठंच मिळाला नाही, रिझल्टच नाही। या उलट विद्यार्थ्यांना, पालकांना चुकीचं मार्गदर्शन करण्यात यायला लागलंय। आज ही नावारूपाला आलेली शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याचं खूप दुःख आज मला होतंय। मुख्याध्यापक म्हणून आज जरी मी निलंबित असते तरी गेली 15 वर्ष झालं मी या सगळ्यांना प्रेमाने, मायेने सांभाळलेलं आहे आणि मला आजही माझी अपेक्षा अशी होती की माझ्या शिक्षकांनी आणि संस्थेने मिळून एकत्र बसावं, बोलावं आणि बोलून हे सगळे प्रश्न सॉर्ट आउट करावे। पण मला वाटत नाही की हे सगळं घडू शकेल। हे आजचं जे वातावरण पाहिलं आणि आक्रमकता पाहिली, मला नाही वाटत की यांच्यामध्ये हे भावना, सद्भावना। अनेक पालक सर आज रडत होते, मुलांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते। पालक विचारत होते मुलांना कुठे टाकणार आम्ही म्हणून, काय उत्तर द्यायचं। मला वाटत होतं आज एक शिक्षक म्हणून तुम्ही त्या मुलांकडे पाहायला हवं होतं, त्या पालकांना सावरायला हवं होतं आणि त्यांचा विचार करून आपला युगो बाजूला ठेवून एकत्र यायला हवं होतं, असं माझं प्रामाणिक मत आहे सर। शाळा बंद केल्यामुळे सर्वांचंच नुकसान होणार आहे
आत्ता पण पालक सगळे म्हणत होते मॅडम आम्हाला जवळ पडते, चांगलं शिक्षण आहे, म्हणजे फक्त अभ्यासच नाही बाकीच्या गोष्टी सुद्धा मुलांना शिकवल्या जातात, संस्कार केले जातात, सगळ्या गोष्टी होतात। आत्ता आम्ही मुलांना कुठे घालायचं? आज 1 मे आहे. आम्ही शाळेमध्ये रिझल्ट घ्यायला आल्यानंतर कळालं की शाळा अचानक बंद होते। हे दोन मुलांचं फार नुकसान होणार आहे ह्याच्यामध्ये। जो काय विषय असेल संस्थापकाचा, शिक्षकांचा, तो त्यांनी आपापसात जे काय असेल ते हे मिटवलं पाहिजे। इतकी मुलं आहेत शाळेमध्ये, आता आज तेवढे इथं पालक जमलेले आहेत, हे पालक आहेत, मुलांचा शिक्षणाचा, मुलांचं होणारं नुकसान, तिथून पुढे दुसरी शाळा बघणे, त्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळेल का नाही, हे पुढच्या गोष्टी आहेत। मुलांच्या भविष्याच्या हितानं जो काय निर्णय घेता येईल, ठोस निर्णय किंवा चांगला निर्णय घ्यावा इथं शाळेत। अनंत वसंत जगताप। आता हा माझा मुलगा जो आहे तो 9व्या इयत्तेत आहे, पण तो अगोदर एक मोठा मुलगा जो आहे तो ह्या शाळेतच होता आणि ह्या शाळेत म्हणजे पहिलीपासून तो आता इंजिनिअरिंगच्या 4th इयरला आहे, शेवटच्या वर्षाला, आणि फर्स्ट क्लासमध्ये चांगल्या मार्क्स पास झालेला आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची ट्युशन लावलेली नाही, शाळेतलंच सगळं गाईडलाईन त्याला मिळालेलं। परंतु तरी पण माझ्याकडनं फी व्यवस्थित भरली गेली नाहीये, तरी पण सरांनी सगळं सहकार्य केलेलं आहे मला। तर ही शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद व्हायला नाही पाहिजे। विद्यार्थी 2ऱ्या इयत्तेत शिकत आहे, तरी आज सरांनी अचानक मेसेज टाकून शाळा बंद करण्याचा निर्णय जो घेतला आहे तो हा गोरगरीब जनतेला परवडणारा नाहीये। आज एखादा विद्यार्थी इथून जर मर्शीनगर किंवा कॅम्पमध्ये टाकायचा म्हणला तर आर्थिक परिस्थिती ज्याची नसेल, त्याचा जर महिन्याचा खर्च जर ट्रॅव्हलिंगचा 4,500-5,000 झाला तर त्या विद्यार्थ्याच्या घरच्यांनी काय करायचं? जर हा तुमचा जो काही वैयक्तिक विषय असेल संस्थेचा किंवा शिक्षकाचा, संचालक मंडळाचा, तर त्यांनी शाळेमध्ये मिटिंग लावून सर्व पालकांना, शिक्षकांना, संस्थापकांना, संचालक मंडळाला बोलवून त्याच्यावर काहीतरी तोडगा काढून संस्था चालू राहिली पाहिजे। माझं नाव आदर्श नंदकुमार घोडके। मी ह्या शाळेत पहिलीपासून शिकत आहे। ही शाळा खूप चांगली आहे, इथं सगळे उपक्रम घेतले जातात, अशी शाळा खूप चांगली। ह्याच्या पुढे मला या शाळेत अनेक शिकायचं आहे। चांगले आहेत माझे लेकरं, त्याने एकदा एवढं सही केले तर शहाणे की विचारू नका। माझे दोन्ही लेकरं बी इंग्लिशमध्ये बी आणि गणितमध्ये बी सगळ्या मी हुशार आहेत। संस्थापक असू द्या, शिक्षक असू द्या, काय जे असेल ना ते तुमचं रोडच्या बाहेर, जिथं आलं की आमचं शिक्षक जे काय असेल ते घरी सगळं, तिथं आलं तर तिथं विद्यार्थीच घडलं पाहिजे, विद्यार्थ्यांचं शिक्षणच घडलं पाहिजे, तेच विचाराने विद्यार्थी चांगलं घडलं पाहिजे। तुम्हाला असं पैशाने वरबडती आहे का? संस्थेचं त्याच्यावर लक्ष नाहीये का? शाळेचं वातावरण कधीपासून बिघडलं? या 2 वर्षापासून बिघडलं, बरोबर आहे? विद्यार्थ्यांचे तुमचे क्लास चालू होते, ह्या 2 वर्षात बंद आहे। 1 रुपया अनुदान नाही, मी चॅनलवर बोलतोय। शाळेला 1 रुपया शासनाकडनं पैसा येत नाही। काय भ्रष्ट कारभार झाला? भ्रष्ट कारभार माझा उघडा करून दाखवावा। मी दुसऱ्या मिनिटाला माझ्या इथून बांधून घेऊन जा, मला हात काढा घालून। काय भ्रष्ट केलं मी? माझं ऑडिट रिपोर्ट 2000 पासून आजपर्यंत आहे। मी पालकांना सुद्धा, तुमचे 5 पालक कुणी माझ्या ऑफिसमध्ये या, मी ऑडिट रिपोर्ट 2000 पासून आजपर्यंत ऑडिट रिपोर्ट शासनाला सबमिट केलेला दाखवतो। मी माझा घाळ कारभार नाही, माझ्या संस्थेमध्ये माझे नातेवाईक भरलेले नाही।